जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद् भगवद्गीता चिंतनामध्ये श्लोक नंबर 20 यामध्ये मागच्या चिंतनामध्ये आपण संवाद अर्जुनाकडनं जो एक नवीन विषयाची सुरुवात होत आहे, माणसाच्या जीवनामध्ये संवादाचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे हे आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिलेलं होतं। लहानपणापासून जर संवाद नसेल आणि आजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आपण पाहत आहोत की आपल्या मुलावरती अतीव प्रेम, युवानीमध्ये ज्या गोष्टीकडं लक्ष द्यायला पाहिजे त्याकडे न देता मुलांना अति लाड केल्यामुळं त्याची सिडेंटरी लाईफ होऊन जाते आणि नंतर मग संपूर्ण जीवन त्यांचं जीवनामध्ये कशा प्रकारे दोष निर्माण होतात। आणि आज जे आपण प्रत्येकजण समाजामध्ये फेस करीत आहोत की 40, 45, 35 ह्या वर्षामध्ये असाध्य रोग लागतात, अटॅक येतो, कॅन्सर होतो। ह्याची मूळ कारण काय आहे? त्याच्या मुळात हे कदाचित जे आपण लहानपणापासून आपल्या भारतीय संस्कृतीने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण करत नाहीत, हे मूळ कारण असू शकेल असं आपल्याला वाटत नाही। कारण आपल्या मनामध्ये एक प्रकारचे जे नॅरेटिव्ह आहेत की ठराविक ही गोष्ट ह्याच्यामुळे असेल, ती गोष्ट त्याच्यामुळे असेल, परंतु आपल्या संस्कृतीनी ज्या रूढी आणि परंपरा दिलेल्या आहेत, 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत मुलांचा सांभाळ आईनी कशा प्रकारे करावा ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामागे काय कारण आहे तर सायकोलॉजिकली कॉग्निटिव्ह पॉवर त्याची स्ट्रॉंग व्हावी हे जे मूळ कारण आहे। आणि नंतर मग 15 वर्षानंतर मुलांची जी मानसिक क्षमता वाढत नसेल, कॉग्निटिव्ह पॉवर स्ट्रॉंग होत नसेल, त्यावेळेस मी 1 ते 5 वर्षापर्यंत आईने त्याचा व्यवस्थित सांभाळ केला नसेल, हे कारण आज आपण समजू शकतो का? कारण आज मुलगा 2 वर्षाचं होत नाही तर आपण त्यांना शाळेमध्ये दाखल करतो, किंडरगार्टन म्हणा, नर्सरी म्हणा, छोटा गट, मोठा गट, ह्या ज्या बाबी आहेत त्याचा आपल्याला विरोध नाही, परंतु मी ठराविक मुलांची जी नैसर्गिक जो विकास आहे त्या नैसर्गिक विकासाकडे दुर्लक्ष करून त्या वयामध्ये त्यांना ज्या अपेक्षित बाबी आहेत त्या आपण न देता, सगळ्यांना बरं वाटतं, सगळी करतात म्हणून ज्या गोष्टी आपण दिल्या जातात त्यामुळे मुलांच्या मनावरती, बुद्धीवरती, शरीरावरती काय दुष्परिणाम होतात याबाबत पाश्चिमात्य देशामध्ये वेगवेगळे संशोधन झालेले आहेत। आणि ते संशोधनानुसार आपण मागच्या वेळेस ठराविक एकदम सारांश म्हणून थोडंसं घेतलं। डीपमध्ये जसं जसं आपण जाऊ तसं आपल्या लक्षात येईल की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर ते कदाचित रूढी परंपरामध्ये आंधळं कर्मकांड निर्माण झाल्यामुळे त्यामागचा ज्ञानकांड हेतू हे विसरला गेला आणि ते विसरल्या कारणानं आपल्याला ते थोतांड वाटू लागलं, नकोसं वाटू लागलं आणि त्यामध्ये भर पडली पाश्चिमात्य लोकांच्या देशांनी ज्या गोष्टी म्हटल्या हे आवश्यक नाही। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग पाश्चिमात्य लोकांचा कदाचित असेल षडयंत्र। पण माझ्या घरात जे ठराविक आता मग 50, 55, 60 वर्षाची जी माणसं आहेत, 40, 45, 50, 60 वर्षांची जी माणसं आहेत त्यांना असं वाटतं ह्याची काही आवश्यकता नाहीच आहे, काय गरज आहे। पण त्यांच्या समोर ज्यावेळेस मग त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी हे आपल्या हाताबाहेर जात असताना त्यांना वाटू लागतं त्यावेळेस त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही आहे। आजच्या समाजाची जी स्थिती आहे त्यांच्याकडे ती उत्तर नाही आहे की आमची पोरं का ऐकत नाही, अशी का व्हायला लागले, असं का व्हायला लागले, कारण आपण त्यांच्या समोर काय पेरलं ह्याची त्या आईवडिलांना जाणीवच नाही आहे। इतक्या प्रकारे स्लॅविश मेंटॅलिटी जी झालेली आहे की नाही, त्या स्लॅविश मेंटॅलिटीमुळे संपूर्ण भारतभरामध्ये खास करून आपल्या हिंदू लोकांची जी कुचंबणा, मानसिक विभ्रता ही जी झालेली आहे
ती समजून कशी घ्यायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आज समोर आलेला आहे. आणि त्यात श्रीमद भगवद्गीता आपल्याला सहायभूत कशा प्रकारे होते ह्यासाठी आपण सूक्ष्मरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. अदरवाईज गीता आपण वाचतोय, हे तुम्ही 12वा अध्याय वाचा, हे पुण्य मिळेल. 15वा अध्याय वाचा, हे पुण्य मिळेल. संपूर्ण गीता वाचा, हे पुण्य मिळेल. अरे पण गीता मला प्रॅक्टिकली कशा प्रकारे उपयोगी आहे? मी गीतेमध्ये असे काही एखादे शब्द आहे की जेणेकरून माझ्या जीवनात ते मी अर्थपूर्ण कशा प्रकारे आणू शकेन ह्या दृष्टीनं आपण कधी विचार करतो का? हे दृष्टीनं कधी आपण पाहण्याचा प्रयत्न करतो का? आणि ती दृष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण सूक्ष्मरित्या ज्यावेळेस आपण बघू अथव्यवस्थान दृष्टा धात राष्ट्रान कपिध्वज, आज आपण फक्त कपिध्वज ह्या शब्दावरती चर्चा करणार आहोत. ह्या शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण अथव्यवस्थान दृष्टा धात राष्ट्रान कपिध्वज ह्या मुनींनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये कपिध्वज हा शब्द का उच्चारला? बऱ्याच लोकांना माहिती आहे की अर्जुनच्या रथावरती कपी म्हणजे हनुमान होते. कपी म्हणजे हनुमान, पण त्यांनी कपी हा शब्द का वापरला हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. ते वानर शब्द वापरू शकले असते, हनुमान शब्द वापरू शकले असते, मारुत शब्द वापरू शकले असते, हनुमान पुत्र शब्द वापरू शकले असते, वायुपुत्र शब्द वापरू शकले असते. नाही, कपी हा शब्द का म्हणजे ध्वजामध्ये कपी विराजमान आहे असं शब्द का वापरला? ह्याच्यामध्ये आपण थोडंसं म्हणजे बुद्धिपूर्वक विचार केला तर कदाचित त्याच्या मागची जी भूमिका आहे ती असावी. कोणती? तर कपी म्हणजे आपण हनुमान आहे, हनुमानाचं नंतर आपण पाहू, पण हनुमानाच्या दृष्टिकोनातून त्याचा दुसरा एक कपी म्हणजे माकडाला पण आपण कपी म्हणतो. हनुमान म्हणजे आज नको ते माकड त्याला म्हणतात, पण हनुमान कपी या शब्दाचा अर्थ माकड पण होतो. माकड ह्याचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे, अस्थिर आहे, अनस्टेबल आहे. हा माकडाचा स्वभाव आहे. मग इथं ज्यावेळेस अर्जुन एक वेगळ्या विषयामध्ये प्रारंभ करीत आहे त्यावेळेस त्याच्या स्वभावाची दिशा, त्याचा स्वभाव कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या ऋषीमुनींनी केलेला आहे. की तो थोडासा चंचल झालेला होता, थोडासा अस्थिर झालेला होता. ते अस्थिर होणार असेल किंवा न कळत झालेला होता. पुढच्या श्लोकमध्ये आपण नंतर बघू, त्यांनी व्यवस्थित पाहिल्यानंतर मग त्याच्या मनाची परिस्थिती कशी होईल हे पुढच्या चिंतनामध्ये येईल. पण त्याची पार्श्वभूमी जी कपिध्वजानं सांगितलेली आहे, म्हणजे माकडासारखी मानसिकरित्या अस्थिर असलेली व्यक्ती म्हणजे कपी. ह्या भूमिकेतून अर्जुनाची स्थिती तशी होणार होती. पण अर्जुनाची स्थिती तशी होती. आज आपल्या समोर काय विषय आहे? आपल्याला काय कुठं आम्ही कपिध्वज आहोत का? म्हणजे आम्ही अस्थिर आहोत का? आम्ही तर स्थिर आहोत असं आपल्याला वाटतं. पण खरोखरीच आपण स्थिर आहोत का? हा एक भाग समजून घेण्याचा वेगळ्या प्रकारे प्रयत्न करूया. की माकडात स्थिरता नसती. जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल, नंतर कोणतंही क्षेत्र असेल, कारण मनुष्य जीवनामध्ये वेगवेगळ्या जीवन आहेत, वेगवेगळ्या जीवनामध्ये बॅलन्स ठेवणं म्हणजे यशस्वी जीवन. सपोज माझं वैयक्तिक जीवन, व्यावसायिक जीवन, व्यवहारिक जीवन, वैवाहिक जीवन, राष्ट्रीय जीवन, सामाजिक जीवन, आध्यात्मिक जीवन, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या जीवनामध्ये मी व्यवस्थित बॅलन्स ठेवलेला आहे का? जर मी व्यवस्थित बॅलन्स ठेवला असेल तर मी सक्सेसफुल, मी तर मग विजयपूर्ण असं म्हणता येईल. अदरवाईज एक क्लास 1 डॉक्टर, सेकंड क्लास हजबंड, थर्ड क्लास ह्युमन बिईंग अशी आपण माणसं पाहतो. इथं डॉक्टर म्हटलं मग तिथं वकील पण असू शकतो, डॉक्टर हे उद्योगपती पण असू शकतो, व्यापारी पण असू शकतो, शेतकरी पण असू शकतो, सगळेच असू शकतात. ते फर्स्ट क्लास असतात. डॉक्टरचा हातगुण चांगला असेल त्यामुळे कदाचित तो फर्स्ट क्लास आहे. सेकंड क्लास हजबंड, त्याच्या बायकोचा आणि नवऱ्याच म्हणून कधी पटत नाही. ते बायकोला जे सहधर्मचारिणी म्हणून कधीच समजत नाही. हे त्याचं दोघांचं पटत नसेल तर सेकंड क्लास हजबंड, थर्ड क्लास ह्युमन बिईंग. माणूस म्हणून त्याच्यामध्ये एकही चांगला गुण नसतो. फक्त तो पदवीधर झालेला असतो. कशा प्रकारे त्यांनी पैसे मिळवायचे, कशा प्रकारे हे कापायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात आणि त्याप्रमाणे ते डॉक्टर उत्तम असतो. पण समाजासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी, ह्याच्यासाठी त्याच्याकडे कधी वेळ नसतो.
त्याच्यासाठी अजिबात त्याच्याकडे वेळ नसतो. कोणी सांगायला गेलं तरी त्याला तो झिडकारतो. ह्यासाठी आणि माणूस म्हणून जे गुण असायला पाहिजेत, अस्मिता, तेजस्विता, तपस्विता, तत्परता, ह्याचा पूर्णपणे अभाव असतो. तर थर्ड क्लास ह्युमन बिईंग. म्हणून प्रत्येक जीवनामध्ये मी स्टेबल आहे का नाही हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून मी स्थिर व्हायचं असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे? जीवनामध्ये चंचलता जर काढायची असेल तर ज्ञान आवश्यक आहे. जर ज्ञान नसेल तर माणूस चंचलच राहतो, अस्थिर राहतो, धरसोड वृत्तीचा राहतो. मी हे करू का ते करू, ते करू का हे करू, हा विषय कायम राहतो. आता इथं आज आपण जे काय शिक्षण घेत आहोत, आपण ज्या समाजामध्ये राहत आहोत, त्या समाजामध्ये आपण अस्थिर आहोत का स्थिर आहोत हे आपल्यावरून आपण विचार करू की खरोखरीच मी अस्थिर आहे का स्थिर आहे. कारण 25-30 वर्ष मी शिक्षण घेई तोपर्यंत मला गॅरंटी नसते की मी ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलेलं आहे त्या क्षेत्रात पूर्णपणे मी प्रवीण झालेलो आहे का नाही ह्याबद्दल मी स्थिर नसतो. पहिला भाग. पुढे मी काय करायचं ह्याच्याबाबत फक्त पैसे मिळवायची ह्या पलीकडे डोक्यात दुसरा कोणताही भाग नसतो. आज तर स्थिती ही झालेली आहे की फक्त काही लोकांना म्हणजे मुली किंवा हे जे शिक्षण जे जास्त वाढलेलं आहे, डिंक जे आज युवान शिकतात, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, ट्रिपल ग्रॅज्युएट होतात, पैसे फक्त मिळवा, डबल इन्कम, नो किड्स, म्हणजे डबल इन्कम मिळवायचं, मुलं करायची नाही का? मुलं सांभाळणार कोण? त्याला कोणाच्या लहानचं मोठं करायचं, त्यात आणि कुठं वेळ वाया. इतकी अधोगतीची विचारधारा आज भारताच्या लोकांमध्ये प्रवेश केलेली आहे. आणि ह्यासाठी त्यांना लग्न वगैरे नको आहे, त्यांना बाकी सगळ्या गोष्टी नको आहेत. कशासाठी? काय करायचं आहे पोरांना? कशा? अरे पण तुला कोणीतरी काढलंय आणि म्हणून तू बोलतेस, मग त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नको का विचार? हा विचार त्यांच्याकडून अलिप्त राहिला, कारण अस्थिरतेचं शिक्षण. त्यामुळे त्यांना वाटतं आम्ही स्थिर आहोत, पण तेच 40 वर्षानंतर आज सगळं समाज सांगतात ते अस्थिर आहेत, लोनलीनेस होतो आहे, मेंटली इम्बॅलन्स्ड आहेत. यासाठी चंचलता जी आहे, स्पष्ट ज्ञान. जीवनासाठी काय आवश्यक आहे? लग्न आवश्यक आहे. कशासाठी? तो फार एक मोठा विषय आहे, पण लग्न आवश्यक आहे शारीरिकरित्या, मानसिकरित्या, बौद्धिकरित्या आणि लोककल्याणार्थ आणि राष्ट्रीय हितार्थ लग्न आवश्यकच आहे. ते पुन्हा नंतर डीप मध्ये जाऊ, पण लग्न करणार नाही केलं तर मी प्रायोरिटी फक्त आणि फक्त व्यवसायाला देईन, ही जी भूमिका आहे किंवा ही जी मानसिकता निर्माण झालेली आहे ती राष्ट्रासाठी धोकादायक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज चंचलतेमुळे काय होतं? एक कथा आहे, साधी एक बोधकथा आहे. एक राजा होता, प्रामाणिक, एकनिष्ठ, धार्मिक. त्यांनी एक माकड पाळला. माकड पण एकदम मस्तपैकी आणि राजाच्या आज्ञेत असणारा आज्ञाधारक. जसा आज्ञाधारक नोकर असतो त्याप्रमाणे तो माकड आज्ञाधारक होता. आणि सगळ्या गोष्टी ते सांगायचे, राजा जे सांगायचे ते गोष्टी माकड ते करायचा. एक दिवस राजा झोपलेला होता. आता त्या पूर्वीच्या काळी म्हणजे ते पंखे नसायचे, त्यामुळे म्हणजे ते हँडफॅन होते, त्यावर ते पंखा त्यांना मारत होता. आपला जे माकड होतं ते पंखा हवा टाकत होतं, पंखा हलवित होतं. त्यावेळेस एक माशी राजाच्या भोवती भिरभरत होती. कधी डोक्यावर बस, कधी मानेवर बस, कधी हातावर बस, आणि तो त्याला उडवायचा, परंतु तिथं त्या जागेवर उठून दुसऱ्या ठिकाणी बसायची, पुन्हा त्या जागेवर उठून दुसऱ्या ठिकाणी बसायची, आणि त्यामुळे ती सारखी एक वेगळ्या ठिकाणी बसत होती. म्हणून शेवटी माकड, मग तो प्रामाणिक, त्याचा हेतू काय की राजाच्या झोपेमध्ये व्यत्यय येतं, राजाची झोप भंग होती आहे, म्हणून ह्या माशीला आपण मारायला पाहिजे, ह्या मासाला आपण मारायला पाहिजे. म्हणून त्यांनी राजाची जी तलवार होती त्या रागाच्या भरात राजाची तलवार उचलली. माशी राजाच्या गालावरती, नाकावरती बसलेली होती. झपकन त्यांनी ती तलवार मारली, माशी गेली उडून. राजा मृत्युमुखी पडला. हिचं काय झालं? चंचल वृत्ती. आज आपण समाजामध्ये जे बघतो आहोत, आपल्या ऋषीमुनींनी संस्कार,
रूढी, परंपरा, ज्ञानाचा कोश हे दिलेलं आहे. म्हणजे राजा शांतपणे झोपलेला आहे, तिथं स्थिर स्थावरता आलेली आहे. पण आज आपल्यासारखी शिकलेली माणसं, त्यांना वाटतं ही आवश्यकता नाही आहे, हे काय कशाची गरज आहे, ही रूढी नको, हे परंपरा नको, कारण त्याच्यामागचा ज्ञानकांड माहीत नाही, त्याच्यामागचा हेतू माहीत नाही, हे माहिती नाही, हे आवश्यकता नाही आहे म्हणून. आणि माझ्या टेन्युअरमध्ये काहीतरी व्हायलाच पाहिजे, समाज सुधारायला पाहिजे, समाज पुढे जायला पाहिजे, या अस्थिर विचारानं हातात तलवार घेतली आणि झपकन मोडलं, म्हणजे घाव मारला. आणि घाव केल्यानंतर जे खालती एक रूढी परंपरा होती, वैज्ञानिक दृष्टीनं एक आपल्या संस्कार होते, ते कट होऊ लागले. का बरं? आज आपण समाजामध्ये पाहतो, प्रत्येक जण उठतो, त्याला वाटतं मी समाज सुधारक आहे, आणि समाज सुधारक म्हणून प्रत्येक जण ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत त्याच्यावरती आक्षेप करत असतात, त्याला दोष देत असतात, आणि दोष देत 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 ते कट करण्याचा प्रयत्न करतात. आणि सो कॉल्ड एज्युकेशन पर्सन्स आहेत ते स्वीकारतात, आणि घरात हे नको ते नको, हे कशाला पाहिजे, हे ते कशाला पाहिजे. ते काय, चंचल वृत्तीच्या व्यक्तीमुळं आपले जे काय आहे, जसं माकूड त्या प्रामाणिक राजाला त्यांनी मारून टाकला, त्याचा हेतू वाईट नव्हता, हेतू चांगला होता. त्याचप्रमाणे आज जे समाज सुधारक आहेत, ठराविक कोर्टामध्ये जे ठराविक निर्णय दिले जाते आहेत, ऑनर किलिंग, नंतर मग जे पूर्वी आपलं दिलं होतं सगोत्रीय विवाह नसावेत, ह्याच्यामागे जे वैज्ञानिक कारण होतं ते समजून घेण्याचा प्रयत्न कमी केला जातो. आणि स्वतंत्रता आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने मरा, तुमच्या पद्धतीने काम करा, तुम्हाला जसं आहे ते करू शकता. या पार्श्वभूमीनुसार बऱ्याच वेळा प्रामाणिकपणानं ते मारलं जातं. प्रामाणिक जो आहे, जे पण परंपरा आहे, त्यांचा हेतू चांगला आहे, स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून करतात, त्यांचा हेतू निश्चितपणे चांगला आहे. पण हेतू चांगला असताना हे जर मी करत असेल तर दीर्घ परिणाम काय होईल ह्याची जाणीव, ह्याची समज कदाचित काही काही लोकांना नसती, काही काही लोकांना असली, पण आम्ही सुधारलेलो आहोत या भूमिकेत ते करत असतात. ह्या दृष्टिकोनातून आपल्याला जर ज्ञानदृष्ट्या जोपर्यंत आपण स्थिर होत नाही, आणि ते आपल्याला कोण देणार, तर श्रीमद भगवद्गीता, आपले शास्त्र, खरं काय आहे जीवनाच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि त्या अर्थानं हनुमान अर्जुनाच्या रथावरती बसलेले होते. का बसले होते? त्यामागं महाभारतामध्ये एक कथा आहे, तीर्थयात्रा पर्वामध्ये अध्याय 147 ते 150 पर्यंत कथा आहे. ती कथा फार सुंदर आहे. या ह्याच्यामध्ये आपल्याला हनुमान आणि भीम हे माहिती आहे. हे जे आहे वन पर्व, मग ठराविक जे पांडव लोक वनामध्ये गेलेले होते, 12 वर्षाचा वनवास होता, त्या वनामध्ये असताना काम्य वनामध्ये ते राहिलेले होते. त्यावेळेस द्रौपदी एका ठिकाणी उभारलेली होती. वाऱ्याच्या झोत्यासोबत एक मस्त कमळ त्याच्या समोरून पडलं. द्रौपदीने ते कमळ पाहिल्या क्षणी ती मोहित झाली. कमळ हातात घेतलं तर एकदम सुगंध, सुवास, मस्तपैकी सुवास येत होता. द्रौपदीला वाटलं इतकं सुंदर आणि अशा सुगंधित कमल मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेलं नाही आहे. तिथं भीम होते. भीमाला सांगितलं, मला हे जे कमळ आहे, मला धर्मराजाला भेट द्यायचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही आणखीन मला ही अशी कमळ आणून द्या. म्हणजे हे गोष्ट बघणं, विचार करण्यासारखी काय आहे. द्रौपदीने अशा ही मला पाहिजे म्हणून त्यांनी मागणी केली नाही. आजची बायको मला पाहिजे म्हणून मागणी करत असेल, पण हे सुगंधित कमळ आहे, मला एकाला द्यायचं आहे. म्हणजे कोणाला? नवऱ्याला द्यायचं आहे. आता इथं ते 5 पती होती ते आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी भीमाला सांगितलं, भीम हा एक श्रेष्ठ पती होता. पत्नीला आवडणारी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तो श्रेष्ठ अशा तत्पर पती होता. म्हणून किचक वधाच्या वेळेस पण द्रौपदी तिला सांगते, बाकी कोणाला नाही सांगितलं. आता पण त्यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे भीम ते जे कमळ होतं ईशान्य कोपऱ्यातून वाऱ्यातनं उडत आलेलं होतं, म्हणजे ईशान्य दिशामध्ये ते जायला सुरुवात करतो, आणि हळूहळू तर तो वाट जातो. ते संपूर्ण महाभारतामध्ये हे वर्णन आहे. जर कोणी महाभारत जर वाचू इच्छित असेल तर 147 ते 150 अध्याय तीर्थयात्रा पर्व कोणी आपण वाचू शकता. त्यामध्ये सुंदर वर्णन दिलेलं आहे. त्या व्यासमुनीची खरोखरीच लेखणी जर आपण ते वाचत राहिलो, वाचत असताना त्यामध्ये
कदाचित आपण जे पिक्चर पाहू त्या पिक्चरमध्ये दृश्य आणि श्राव्य आहे, संपूर्ण ते दृश्य येत असतात. परंतु आपल्या धर्मशास्त्रामधील किंवा शास्त्रामधील लेखणीची अशी कमाल आहे की आपण ज्यावेळेस वाचून वाचल्यानंतर आपल्या नजरेसमोर एक प्रकारचं चित्र जर निर्माण होत असेल तत्कालीन जे त्यात लिहिलेलं आहे ते, तर माझं मन, माझी बुद्धी आणि दृष्टी ते सगळं त्याचे तादात्म्य त्यामध्ये एकरूप होतं. आणि जे आपण म्हणतो ध्यान ध्यान ध्यान, त्यामध्ये एक प्रकारचं ध्यान लागतं. आणि ध्यान लागल्यानंतर एक प्रकारचं चित्र जे निर्माण होतं, माणूस त्यामध्ये हरवतो. जसं आपण पिक्चरमध्ये एखादं पाहून हरवतो, ज्यावेळेस एखादी कादंबरी असेल तर कादंबरीमध्ये जे एखादं आवडतं पात्र असेल आणि माणूस त्यामध्ये हरवतो, त्यासारखे त्या संवादामध्ये हरवणं आणि ते हरवणं हे एक प्रकारचा एक आनंद आहे. आणि त्याप्रमाणे व्यासमुनीची लेखणीमध्ये सुंदर वर्णन तिथं वनाचं केलेलं आहे. आणि भीम ते पाहत 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 जातो. पशुचं वर्णन आहे, पक्षीचं वर्णन आहे. आणि ते वर्णन पाहत पाहत भीम ज्यावेळेस तिथं जातो, हनुमान तिथं होते. तिथं काम्यवनातून स्वर्गात जायची वाट आहे. स्वर्गात जायची खरोखरीच, कारण आता ते हिमालयाच्या पलीकडे जे काही गोष्टी आहेत ते खरोखरीच स्वर्गात जायची वाट आहे. महाभारतामध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला ते खोटं वाटतं, कारण मुळात आपण स्वर्ग मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, त्यामुळे तो काही विषय राहतच नाही आहे. पण ह्या ज्या गोष्टी आपण खरं मानू न मानू ते कोणी आपल्याला विचारत नाही, बाबा तुला काय वाटतं. नैसर्गिक आहे, ज्या बाबी आहेत मी पाहिल्या नसेल तर मग ते खोट्या आहेत, हे आपला मूर्खपणा आहे. जे आहे ते सत्य आहे हे स्वीकारण्याची जर मानसिकता असेल तर त्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. आणि त्या आनंदात हनुमान, आपण जे वाचायला सुरुवात करू त्या हनुमान, तिथं हनुमान होते. हनुमानला वाटलं आता माझा भाऊ या लागलेला आहे. आणि तिथं जी वाट होती स्वर्गाकडे जायची, त्या वाटेमध्ये कोणी जाऊ शकत नाही. ठराविक त्या पात्रतेची माणसं असेल तरच ते जाऊ शकतात, अदरवाईज जाऊ शकत नाही. आज देखील ज्या हिमालयामध्ये ठराविक जी लोक म्हणजे सिद्धहस्त जे आहेत ती लोक फक्त जाऊ शकतात, किंवा त्यांना पण जायचा परवानगी नाही आहे. कारण त्यांची कॉम्पिटन्सी आहे का, पात्रता आहे का, तर त्यांनी जाऊ शकतात, अदरवाईज त्यांना जाता येत नाही. त्यामुळं भीमाची पात्रता नव्हती, म्हणून हनुमानाने ओळखलं. ते त्या वाटेमध्ये आडवे पडले. आणि हनुमान आल्यानंतर हनुमाने सांगितले, ए माकडा इथं का पडलेला आहेस. हे कदाचित कोणी ऐकलं असेल, माहिती असेल, पण इथं तू असा का म्हणजे वाकडा पडलायस, मी चाललोय, मला वाट दे. कारण हे जे कमळ आहे ते इथून जाणाऱ्या वाटेतनं तिथं मिळणार आहे असं मला माहिती आहे, आणि त्यामुळे तिथं असणार आहे. आणि ते कदली वन, मग थोडक्यात ते केळ्याचं मोठं वन होतं, आणि ते मोठ्या बाग आपण असं म्हणू शकतो. आणि तिथं हनुमान म्हटले ठीक आहे, कारण ह्याला अभिमान आलेलं होतं भीमाला स्वतःच्या ताकदीचं. आणि ते माकूड समोर होता, ते माकडाला त्यांनी म्हटलं बाजूला हो. बाजूला हो म्हटल्यावरती त्या अनुषंगाने त्याला सांगितलं की ठीक आहे, जर तुला इथं जायचं असेल तर हे माझी शेपूट आहे, मी फार वीक झालेलो आहे, मी अशक्त आहे, माझी शेपूट बाजूला काढ आणि तू जा. मग भीम का अभिमानाने एका हाताने असं म्हणजे शेपूट बाजू काढायला जातो, त्याला हलेना. त्याला आश्चर्य वाटलं. पुन्हा नंतर मग 2 हाताने ते शेपूट हलवण्याचा प्रयत्न करतो, वट्टात शेपूट हलेना. पुन्हा पूर्ण ताकद लावतो, हलेना. नंतर त्याला वाटतं की हे नक्की सर्वसामान्य माकड नाही आहे, तर मोठा माकूड आहे, आणि म्हणजे श्रेष्ठ मनुष्य आहे आणि धीर गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली, म्हटलं आपण कोण आहेत, मला दर्शन द्या. त्यावेळेस हनुमानाने आपली स्वतःची ओळख सांगितली. म्हटलं तू आणि मी दोघे भाऊच आहेत, वायुपुत्र पवनपुत्र. आणि ते ओळख सांगितल्यानंतर भीमाला पण आनंद झाला भेटून. आणि त्याने भीमाने सांगितलं, हो तुम्ही ज्यावेळेस मग रामकालामध्ये आई सीतेला तुम्ही वाचवण्यासाठी आणि घेण्यासाठी लंकेमध्ये मोठं रूप धारण करून एक मोठी उडी मारली होती आणि तिथं गेलेला होता, ते मोठं रूप मला दाखवा म्हटलं. किंवा नंतर मग जे हे लंकामध्ये तुम्ही शेपटानं बाकी सगळं संपूर्ण लंकेला तुम्ही जाळलं होतं, ते मला रूप पाहायचं आहे. त्यावेळेस ह्यांनी म्हटले, मी ते आता रूप दाखवू शकत नाही, कारण जसा युग बदलतो, काळ बदलतो, त्या काळामध्ये त्या युगामध्ये त्याची ती ताकद असते, आणि तो युग काळ गेला की ते आपण दाखवू शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. तर त्यांनी दुसरा एक प्रश्न विचारला, अहो तुम्ही हे म्हणता, मग त्यावेळेस तुम्ही स्वतः त्यांना मारू शकला असता. हनुमानाला विचारलं, तुम्ही स्वतः मारू शकला असता रावणाला, इतकी ताकद तुमच्यात आहे, मग रामाला कशासाठी कष्ट दिलं.
त्यास हनुमानाने फार सुंदर उत्तर दिलं, हे आपण सगळ्यांनी समजून घेण्यासारखं आहे. हनुमान म्हटले, मी मारू शकलो असतो रावणाला, ज्यावेळेस मी तिथे गेलो त्यावेळेस मी मारू शकलो असतो, परंतु मी भक्त रामाचा, काम रामाचं, माझं नाव मोठं व्हावं हे मला अपेक्षित नाही आहे. नाव कोणाचं मोठं व्हायला पाहिजे? ज्यांच्यासाठी मी काम करतोय, म्हणजे रामाचं नाव. रामाचं नाव मोठं होण्यासाठी मी नाही मारलो. मी रावणाला फक्त आई सीतेला निरोप देऊन आलो आणि रामा थ्रू रामाने मारलं. जर मी मारलो असतो तर रामाचं महत्त्व कमी झालं असतं, रामानं कोणी विचारलं नसतं, माझं महत्त्व वाढलं असतं. आणि हे भक्ताला अपेक्षित नाही आहे. हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे आज, की आज समाजामध्ये असे कितीतरी गुरु आहेत, समजा रामाचे ते भक्त असतील, पण रामाचं महत्त्व वाढवण्याच्या ऐवजी ते स्वतःचं महत्त्व त्याच्या शिष्यासमोर वाढवतात, स्वतःचे जप ते करायला लावतात, स्वतःचं नावाची माळा ते जपायला लावतात, स्वतःच्या नावाचा जय जयकार करायला लावतात. पण राम, कृष्ण, शंकर हे जे आहेत यांचं नाव मोठं होत नाहीये. मग हे आज आपण समाजामध्ये पाहतो का नाही? हनुमानाने दिलेली एक शिकवण हे प्रत्येक जे आज समाजामध्ये आश्रम, मठ किंवा हित आहे, जे स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करायला लागलेत, त्यांनी हनुमानाकडनं ही शिकवण घ्यायला पाहिजे की भक्तांनी आपलं नाव कधीही मोठं करू नये. कारण शेवटी भक्त तो भक्त आहे, भगवान कधीही भक्त हा भक्त आहे आणि भक्तांनी भगवंतापेक्षा कधीही मोठा होण्याचा प्रयत्न करू नये. भगवंतांनी आपल्याला मोठं केलं तर भाग वेगळा, रामाने हनुमानाला मोठं केलं मिठी मारून, रामाने त्यांना हे दाखवून रामाने त्यांना मोठं केलं, पण स्वतः मोठं होऊ नये हा सूक्ष्म फरक समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेस ती ताकद नाही आहे. जसं अनुगीतामध्ये श्रीमद भगवद्गीता संपूर्ण गीता सांगितली, संपूर्ण युद्ध संपलं, त्यानंतर मग अर्जुनाने विचारलं श्रीकृष्णाला, अहो तुम्ही त्यावेळेस मग युद्धाच्या पूर्वी जी गीता सांगितली होती ते मला सांगा ना. त्यावेळेस मग कृष्ण म्हटले, नाही ती वेळ वेगळी होती, त्यावेळेस माझ्यात मी नव्हतोच, योग अधिक ईश्वर योगेश्वर म्हणून मी होतो, मी त्यात नव्हतोच, त्यामुळे मी तुला आता सांगू शकत नाही. हा संवाद नंतर ते अनुगीता म्हणून जो पर्व आहे त्यामध्ये आलेला आहे. मूळ सांगण्याचं तात्पर्य, आज आपण ठराविक ती गोष्ट त्यावेळेस घडली हे तुम्ही आता का नाही करू दाखवू शकत? नाही करता येत. जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तो काळ असतो, ती वेळ असती, ती स्थिती असती आणि त्याप्रमाणे एक प्रकारचं नियोजन सगळं काळाने ठरलेलं असतं. एक वेळ निघून गेली की नंतर त्या गोष्टी होत नाही. त्यासाठी काळाचं महत्त्व आहे आणि ह्या काळाचं महत्त्व आहे त्या दृष्टिकोनातून त्यामध्ये झालेल्या संवादामध्ये हनुमानाने सांगितलं की सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. भगवान नारायणाच्या पण मूर्तीमध्ये फरक पडतोय. सत्ययुगामध्ये भगवान नारायणची मूर्ती जी होती शुक्ल वर्ण होती, नारायण नाव नारायण त्यात दिलेलं आहे. त्यानंतर त्रेतायुगामध्ये यज्ञ कर्म, दान, तप, धर्म आणि कर्तव्य कर्माला प्राधान्य होतं सतयुग आणि त्रेतायुगमध्ये, म्हणून त्यावेळेस मग अच्युत म्हणून नाव होतं. पण ह्यामध्ये जे काय होता त्यात थोडंसं कमतरता आल्यामुळे ती मूर्ती लाल वर्ण झाली. त्यानंतर द्वापर युगामध्ये वेदाचे 4 भाग करण्यात आले. पूर्वी एकच वेद होता, द्वापर युगामध्ये 4 भाग केले. सत्याचा क्षय हळूहळू होऊ लागला, जसं म्हणजे कलियुगाची सुरुवात आणि द्वापराचा एंड हे जेव्हा संपूर्ण म्हणजे महाभारत काल जो आहे किंवा नंतर युद्ध जो काल आहे ते सुरू होण्यापूर्वी, मग कलयुग सुरू होण्यापूर्वी द्वापर युगाचा एंड होता आणि त्यावेळे सत्याचा हळूहळू क्षय होत होता. प्रत्येक व्यक्तीला दुर्योधनासारखी वृत्ती हळूहळू निर्माण होणार होती, म्हणून तो भाग त्या गीतेमध्ये सांगण्यात आलेला आहे. आणि त्यावेळेस भगवंताचा वर्ण विष्णू म्हणून पिवळा वर्ण झाला होता. आणि कलियुगामध्ये अधर्मामुळे धर्म, यज्ञ, कर्म हे हळूहळू नंतर नष्ट होऊ लागेल. आज आपण जे मूळ जे भाग आहे आपल्या संस्कृतीचा तो बघा ना पूर्णपणे लुप्त होत चाललेला आहे. जे ठराविक माणसं त्याच्याशी संबंधित आहेत त्या लोकांना ते नकोसं वाटू लागलेलं आहे. जे समज, जी खरी समज आहे ती समज हळूहळू लुप्त होत चाललेली आहे. म्हणून श्री विग्रह भगवंताचा वर्ण काळा पडतो आणि हे 4 शुक्ल वर्ण, लाल वर्ण, पिवळा वर्ण, काळा वर्ण
काही काही लोकांचा प्रश्न असतो की बऱ्याच ठिकाणी भगवंताची मूर्ती अशा अशा कलरची का असते, त्याचं उत्तर इथं आहे. महाभारतामध्ये स्पष्टता सुंदर प्रकारे उत्तर त्यांनी दिलेलं आहे. ते वाचलं की बाकी सगळे प्रश्न निघून जातात. आणि इथं हनुमानाचे भीमाला मार्गदर्शन आणि आश्वासन दिलेलं आहे. ते भीमाला फक्त आश्वासन नाही आहे, कारण मी आज जर स्वतःला भीम समजत असेल, माझ्यासारखा कोणी नाही असं जर मला वाटत असेल, तर मी काय करायला पाहिजे? स्वधर्माचे पालन, त्यात स्थिर राहणं. धर्म म्हणजे अजूनही आपण सांगतो दिवा बत्ती किंवा उपवास ह्याला धर्म, या श्रीमद भगवद्गीतेचा धर्म तसा नाही. मनुष्य धर्म हा पहिला भाग. कारण तत्कालीन त्यावेळेस आज जे धर्म अस्तित्वात आहे किंवा आज आपण ज्यांना धर्म म्हणतो, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन, हे धर्म त्यावेळेस नव्हतेच. वैदिक धर्म एक आणि मनुष्य धर्म दोन, बस. त्यामुळे धर्म ह्या दृष्टिकोनातून सांगितलेला आहे. कर्तव्य माणसाने काय करायचं? स्वधर्माचे पालन. माझं कर्तव्य काय आहे, यात मी स्थिर आहे का? त्यानंतर त्या स्थिर कशा प्रकारे राहायचं? दुस्साहस करू नये. आज प्रत्येक व्यक्तीला दुस्साहस करू नये. इवन आपण पॉलिटिकली लाईफमध्ये असेल, व्यावसायिक लाईफमध्ये असेल, दुस्साहस का करू नये, कशा प्रकारे करू नये, ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि तो आपण त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. धर्म समजा, नाही तर धर्माला समजण्यासाठी वृद्धोपसेवा, आचार धर्म, वृद्धोपसेवा, जसं चाणक्यांनी सांगितलेलं आहे. शेवटी जर आपल्याला असेल स्थिर सावरता हवी असेल, तर वृद्धोपसेवा म्हणजे जे ज्ञानी लोकांनी लिहून ठेवलेलं आहे ते सेवा म्हणजे आपल्या जीवनात आचरणात आणणं, हे वृद्धोपसेवा. आणि वृद्धोपसेवा असेल, त्यामुळे अर्जुनाची कृपा आणि सहकार्य. आणि त्यावेळेस हनुमान म्हटले तुला काय पाहिजे तू मागणी कर, तुला जे पाहिजे ते मी देतो. त्यास भीम म्हटले मला काही नको. ते म्हटले हो तर मी दुर्योधनाला आत्ता मारून टाकू, ते सगळे मग कौरवांचा नाश करेन. म्हटलं नको, आम्ही ज्यावेळेस मग युद्धाला सामोरं जाऊ त्यावेळेस तुम्ही आमच्या सोबत राहा, हे भीमाने मागणी केली. त्यावेळेस हनुमान म्हटले ठीक आहे, मी अर्जुनाच्या रथावर राहीन. आणि फक्त रथावर राहणार नाही, तर ज्या ज्या वेळेस तू डरकाळी फोडेन, तू ज्या ज्या वेळेस मोठी आरोळी ठोकणार, त्यावेळेस तुझ्या आवाजामध्ये माझा हा आवाज मिक्स होईल, माझा आवाज त्यामध्ये सह होईल आणि एक मोठी गर्जना निर्माण होईल. आणि त्यामुळे मागच्या वेळेस जे आपण म्हटलेलो होतो की शंखनाद झाला, पांडवाच्या शंखनादामुळे हृदय सगळ्या कौरव पक्षांची हृदय विदीर्ण झाली. हृदयानी त्याचे सगळी ते हृदय विदीर्ण झाली का? तर जे शंखनाद होता त्या शंखनादाच्या आवाजामध्ये हनुमानाचा आवाज मिक्स झाला. ते आवाज मिक्स झाल्यामुळे जे अधार्मिक होती, धात राष्ट्राणाम हृदयानी विदीर्ण, हे जे धात राष्ट्र होते ते संपूर्ण हृदय, ते सगळी हृदय विदीर्ण झाली, त्यांचा थरकाप उडाला. हे जे आपण मागच्या वेळेस पाहिलेलं होतं, त्याची कारण काय? तर कारण त्याचं हित आहे की हनुमानच्या विराट आवाजाने धात राष्ट्राणाम हृदयानी विदारय, हे झालं आहे. म्हणजे धर्म कार्य असेल, हनुमान आपल्या सोबत कायम आहे, असतातच. आज देखील जिथं रामकथा आहे, प्रामाणिकपणाने रामकथा सुरू आहे, तिथं हनुमान आहेच. हनुमान गुप्त रूपात, सूक्ष्म रूपात आपल्यासोबत असतातच, कारण ते भक्त आहे रामाचे. आणि इकडं कृष्ण आणि राम एक आहे. कृष्णाचं काम तिथं आहे, कृष्णाच्या कामासाठी धर्म संस्थापनार्थाय, त्यासाठी रामाचं पण काम पण तेच होतं, धर्म संस्थापनार्थाय. त्यांचं पण यज्ञीय कार्य होतं, कृष्णाचं पण यज्ञीय कार्य आहे. त्यामुळे देखील कपी कुंज, कपी, हनुमान हे सगळ्यात उच्च ध्वजावरती ते विराजमान आहेत. म्हणून जसं जसं आपण महाभारत युद्धाचं वर्णन वाचू ना, युद्धाच्या वर्णनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या हनुमानाने फार वेगळ्या प्रकारचे, म्हणजे वेगळं हे जे आहे, पण त्या आवाजामध्ये त्या लोकांचं पूर्णपणे मानसिक खच्चीकरण कशा प्रकारे झालेलं होतं ते पाहायला मिळतं. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, ह्या 20 आणि 21 श्लोकामध्ये अर्जुन तत्पर झाला, त्याच्या रथावरती कपी ध्वजावरती हनुमान विराजमान आहेत. आणि त्या हनुमान, जर मी काहीतरी धर्म ला अनुसरून एखादं कार्य करत असेल तर निश्चितपणे माझ्यासोबत पण हनुमान येईल. पण त्यासाठी तशी सात्विक वृत्ती, सात्विक आचार, सात्विक विचार
हे जर असेल तर हनुमान, राम, कृष्ण हे आपल्यासोबत असणारच. माझी पात्रता किती आहे त्यानुसार तो माझ्यासोबत असणार. माझी पात्रता सिद्ध करण्यासाठी, मला मी पात्र आहे की नाही हे ओळखण्यासाठी हा अभ्यास, खरोखरीच माझी पात्रता कितपत आहे हे सूक्ष्मरित्या जसं जसं आपण पुढे जाऊ तसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि माझ्या पात्रताप्रमाणे मी अपेक्षा ठेवणार. कुणाकडनं? भगवंताकडनं, जगाकडनं आणि अदरवाईज ज्या ठिकाणी मी काम करतोय तिथून. आणि ही अपेक्षा सातत्याने मी वाढवत न जाता माझा आत्मिक विकास, सात्विक विकास कशा प्रकारे व्हावा आणि त्यासाठी शक्ती आणि बुद्धी भगवंत आपल्याला देव. इतकं बोलून माझा भावपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे.